रत्नागिरी जिल्ह्यातील जालगाव जिल्हा परिषद गटात चुरशीची लढत शिवसेनेचे उमेदवार किशोर भालचंद्र देसाई विरुद्ध भाजपचे उमेदवार अक्षय श्रीधर फाटक यांच्यात ही लढत पाहायला मिळते। या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून आहे। अटीतटीच्या लढतीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अक्षय फाटक जालगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आहेत, तर किशोर देसाई लोकनेते आहेत। माजी पंचायत समिती सभापती, शिवसेना विधानसभा क्षेत्राध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली आहे। किशोर देसाई यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे। तसेच राज्यमंत्री योगेशदादा कदम, शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या विश्वासातील आहेत। शिवसेना भारतीय जनता पार्टी युती होऊ शकली नाही, त्यामुळे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते। अक्षय फाटक तरुण नेतृत्व आहे। सरपंच पदाची यशस्वी त्यांची कारकीर्द जमेची बाजू आहे। भारतामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एकूणच परिसरामध्ये जो चांगल्या प्रकारे विकास होतोय, जालगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून असताना गेल्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या प्रकारे अनेक आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न केला, खूप पारदर्शक चांगल्या प्रकारे संपूर्ण नियोजन केलं आणि चांगला कारभार केला, त्याचे आशीर्वाद 100% जालगावकर आणि एकूणच पंचक्रोशी आणि सगळी जालगाव जिल्हा परिषद गटातली सगळी गावं त्याचा विचार करून आम्हाला मतदान रूपी कौल देतील याची आम्हाला खात्री आहे। आणि मुळात नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजींना विकसित जो भारत करायचा आहे, विकसित महाराष्ट्र करायचा आहे, ही संकल्पना आम्ही लोकांपर्यंत घेऊन जातोय